नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आईस्क्रीम बघून तोंडाला पाणी सुटलं ना? आज आपण कच्च्या आंब्यापासून आईस्क्रीम बनवणार आहोत. छान असा आंबट गोड पदार्थ आहे. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार आहे. तर आपण बनवायला घेऊया आता. आईस्क्रीम बनवण्यासाठी इथे मी 2 तोतापुरी आंबे घेतलेत. आंबे आता आंबट आहेत. जास्त आंबट नाहीत म्हणून मी तोतापुरी आंबे वापरले तिथे. आंबे चांगले धुवून घेतलेत. ह्याची साल काढून घ्यायचे. तोतापुरी आंब्यामध्ये भरपूर गर असतो, त्यामुळे 4 आईस्क्रीम आरामात बनतील ह्याच्यामध्ये. दोन्ही आंबे इथे कापून झाले. त्याला आपण गॅसवरती ठेवूया आणि ह्यामध्ये 2 ग्लास पाणी घालूया. पाण्याला चांगली उकळी आली. ह्याच पाण्यामध्ये आपल्याला 1 ते 2 मिनिट आंब्याला उकळून घ्यायचे फक्त. 1-2 मिनिटामध्येच आंबे चांगले शिजले. तुम्ही बघू शकता चांगले ट्रान्सपरंट झालेत आंबे. आपण आंब्याला ठेवून देऊया थंड होईपर्यंत. गॅस आता बंद करूया. थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता पूर्ण पारदर्शक दिसतोय आंबा. सगळा पल्प आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. ह्यात घालूया 2 चमचे साखर. साखर नंतर पण आपण वाढवू शकतो. थोडंसं मीठ घालूया आणि चाट मसाला घालूया. खूप छान स्मूथ पेस्ट तयार झाली. हे मी इथे फ्रीजमधले रॅक्स वापरलेत आणि हे कुल्फी मोल्ड आहेत. स्टँडची उंची कमी पडते म्हणून मी एक क्लिप ठेवले यामध्ये. मिश्रण आपण कुल्फी मोडमध्ये घालूया. ह्याऐवजी आपण पेपर कप, स्टीलचा कप पण वापरू शकतो. तुम्ही बघू शकता खूप छान क्रीमी स्मूथ पेस्ट तयार झाली आणि मोल्ड खूप सुंदर दिसतात. माझ्याकडे हे स्कीवर्स आहे. ते 2 भागामध्ये मी कट करून घेतले. हे आपण पकडण्यासाठी त्यामध्ये घालूया. ह्याऐवजी आपण पॉप्सिकल मिळतात बाजारामध्ये, त्या पण वापरू शकतो. आईस्क्रीम जमण्यासाठी 6 ते 7 तास फ्रीजरमध्ये ठेवूया किंवा ओव्हरनाईट ठेवायचं. मी हे रात्रभर ठेवून देणार आहे. दुसऱ्या दिवशी खूप छान असं आईस्क्रीम तयार झाले. तुम्ही बघू शकता. ही क्लिप्स काढून टाकूया. आता आपलं काम संपलंय. खूप सुंदर दिसतंय आईस्क्रीम. आईस्क्रीम बाहेर काढण्यासाठी आपण एका ग्लासमध्ये पाणी घेऊया. पाण्यामध्ये हा मोल्ड बुडवून काढायचा, म्हणजे बाहेरून जे आहे कवर गरम होतं आणि पटकन आईस्क्रीम बाहेर येतं. तुम्ही बघू शकता खूप छान आईस्क्रीम जमले. अतिशय सुंदर दिसते. आता दुसरा मोल्ड काढून घेऊया. ह्या उन्हाळ्यामध्ये असं छान थंडगार टेस्टी खट्टा मिठा आईस्क्रीम तुम्ही बनवून बघा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ह्याची प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. जर अजून तुम्ही रेसिपीला लाईक केलं नसेल तर लाईक करा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर खालील लाल कलरचं सबस्क्राईब बटन आहे, त्यावरती दाबा. लाईक करा रेसिपीला. बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ यूट्यूबवरती टाकते तेव्हा तुमच्या फोनमध्ये त्याचं पहिल्यांदा नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही एक पण माझी रेसिपी मिस नाही करणार. आज तुम्ही रेसिपीला बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.